नमस्कार, शुभ संध्या. मनस्पर्शी साहित्य, कला, क्रीडा प्रतिष्ठानाच्या वतीने मी कुमारी मानसी संतोष मनाली पंडित, मनस्पर्शीची अध्यक्षा, आजच्या या रक्षाबंधन विशेष ऑनलाईन काव्य मैफिलीत आपल्या सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते. आजच्या आपल्या या रक्षाबंधन विशेष मैफिलीला अध्यक्ष म्हणून लाभलेले आहेत माननीय डॉक्टर सुभाष कटकडौन सर. सर, आपले देखील मनापासून स्वागत. आपण वेळात वेळ काढून इथे उपस्थिती दर्शवलीत त्याबद्दल खरंच मनापासून स्वागत. या आभासी मंचावर हे गुलाबाचं फूल देऊन मी आपलं स्वागत करते. धन्यवाद. आणि इथे उपस्थित प्रत्येक मनस्पर्शीची भगिनी आणि सगळे सादर करते, त्याचबरोबर आपल्या परिवारातील सदस्य, माझी प्रशासक टीम, ह्या सर्वांचे देखील ऑनलाईन गुलाबाचे फूल देऊन मनापासून स्वागत. रसिक हो, श्रावणातील हिरवाई, दरवळणारा पावसाचा सुगंध, माहेराच्या गोड आठवणी आणि राखीच्या रेशीम धाग्यात गुंफलेली भावंडांची जिव्हाळ्याची नाळ. आजच्या या संमेलनात अशाच अविस्मरणीय भावविश्वात आपण प्रवेश करणार आहोत. आता रक्षाबंधन म्हणजे केवळ हातावर बांधलेला धागा नव्हे, तर तो विश्वास, संरक्षण, आपुलकी आणि आयुष्यभराचा सहवासाचं वचन आहे. या काव्य प्रवासात आपल्याला अशाच विविध कवींनी रचलेल्या सुंदर कवितांमधून हे भावा बहिणीचं गोड नाटक अगदी नव्या दृष्टिकोनातून अनुभवता येणार आहे. तर आजची ही आपली खास मैफिल सांगायचं झालं तर आपल्या सर्व महिला भगिनींसाठी, आपल्या परिवारातील सर्व महिला भगिनींसाठी रक्षाबंधनाची भेट म्हणून आपण देत आहोत. आणि मला खात्री आहे अशी ही सुंदर काव्यसुमनांची भेट आपल्या प्रत्येक भगिनीला परिवारातील नक्कीच आवडणार आहे, नाही का? सगळे माझ्या मताशी सहमत असतील नक्कीच, इकडच्या सगळ्या भगिनी. अशी सुंदर भेट. थँक्यू. तर आपण कार्यक्रमाला पुढे वळण्याच्या आधी मी आपल्या समूहाचे कोषाध्यक्ष निखिल कोलते यांना विनंती करते की त्यांनी मनस्पर्शीचे थोडक्यात प्रास्ताविक मांडावे. नमस्कार, येतोय ना? मी दिसतोय व्यवस्थित? हा, व्यवस्थित दिसतोय. नमस्कार. नमस्कार. मनस्पर्शी साहित्य, कला व क्रीडा प्रतिष्ठान आयोजित रक्षाबंधन विशेष काव्य मैफिलीमध्ये मी आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो. बंधू आणि भगिनींनो, दिनांक 24 जुलै 2019 रोजी सुरू झालेला हा साहित्यिक प्रवास आज तब्बल 6 वर्षांपर्यंत येऊन पोहोचला आहे. हे सारे काही आपणा सर्वांच्या योगदानामुळे शक्य झाले. यात आपणा सर्व साहित्यिकांची प्रचंड मेहनत, तसेच माझ्या सहप्रशासक अध्यक्षा मानसीताई पंडित, आमचे सचिव आणि मार्गदर्शक राजेश नागुलवार, सहसंचालिका जयश्रीताई शेळेमकर आणि आमचे प्रमुख कार्यकारिणी सदस्य यांचे मोलाचे योगदान राहिले आहे. याचबरोबर गेल्या 6 वर्षात आपण काव्य स्पर्धा, कथा स्पर्धा, पत्रलेखन स्पर्धा, त्यानंतर अलग विशेष युट्यूब काव्य सादरीकरण, गझल स्पर्धा, अशा विविध साहित्यिक प्रकारांमध्ये स्पर्धा घेत आलेलो आहोत. याचबरोबर तब्बल 12 ते 13 ऑनलाईन विविध काव्य संमेलन देखील आपण घेत आलेलो आहोत. त्यामध्ये आपण विशेष काव्य संमेलन घेत असतो. त्याचबरोबर गझल मुशायरा देखील आपण या मंचातर्फे घेतलेला आहे. आणि आपले आतापर्यंतचे 2023, 2024 तसेच 2025 हे सलग 3 वर्ष आपण राज्यस्तरीय कवी संमेलन यशस्वीरित्या संपन्न करण्यात यशस्वी ठरलेलो आहोत. पहिले संमेलन जानेवारी 2023 रोजी कल्याण येथे, दुसरे राज्यस्तरीय संमेलन मे 2024 रोजी पुणे येथे, तर तिसरे राज्यस्तरीय कवी संमेलन एप्रिल 2025 रोजी कांदिवली येथे संपन्न झाले. या संमेलनाला माननीय प्रतिभाताई सराफ, चंद्रकांत दादा वानखेडे, तसेच या 2025च्या संमेलनाला गझलकार AK शेख सर अध्यक्ष म्हणून लाभले. असे मातब्बर साहित्यिक आमच्या मनस्पर्शी सोबत जोडले गेले आहेत, याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. आपण स्तंभलेखन उपक्रम, कथा अभिवाचन, कविता रसग्रहण उपक्रम असे विविध उपक्रम आपल्या मनस्पर्शीतर्फे राबवतो. वार्षिक संमेलनात त्यांना पुरस्कृत देखील करतो. तर असा विविधांगी उपक्रमांनी भरलेला असा हा मनस्पर्शी साहित्य समूहाचा प्रवास आहे.
आगामी काळात ही संस्था नोंदणीकृत होणार असून या संस्थेद्वारे आपण कला क्षेत्रातील विविध कलांना देखील व्यासपीठ मिळवून देण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि विविध साहित्यिक उपक्रमातून साहित्यिकांना मुक्त व्यासपीठ मिळावे याकरिता नित्य प्रयत्नशील राहणार आहोत. धन्यवाद. धन्यवाद. धन्यवाद निखिल. खरंच निखिलनी थोडक्यात प्रास्ताविक करून दिले आपल्या परिवाराचे आणि तो ते करत असताना 6 वर्षांचा प्रवास अगदी डोळ्यासमोरून उलगडला आणि तुम्ही सगळेच बरेच जण पहिल्यापासून ह्या प्रवासाचे साक्षीदार आहात. त्यामुळे खरंच खूप छान वाटतंय तुम्हाला आज पण इथे सगळ्यांना बघून. पुढे वळूयात कार्यक्रमात. तर आजच्या संमेलनाला आपल्या मैफिलीला लाभलेले अध्यक्ष माननीय डॉक्टर सुभाष कटकडोण सर यांचा थोडक्यात परिचय करून देण्यासाठी मी आपल्या परिवाराची सहसंचालिका जयश्रीताई श्रेमकर यांना निमंत्रित करते. धन्यवाद मानसी. तर आपण आजच्या संमेलनाचे अध्यक्ष डॉक्टर सुभाष हरिबा कटकडोण यांचा थोडक्यात परिचय पाहणार आहोत. सर तसं बघायला गेलं तर MD स्त्रीरोग तज्ञ BJ मेडिकल कॉलेज पुणे 1992 पासून खोपोली येथे वैद्यकीय सेवा विविध आरोग्य शिबिरांमध्ये सहभाग. सामाजिक व साहित्यिक कार्याकडे वळलात तर अध्यक्षस्थान आहे इंडियन मेडिकल असोसिएशन खोपोली येथे. अध्यक्ष अंधश्रद्धा निर्मूलन समिती खोपोली. सक्रिय सदस्य विविध साहित्य संस्था व गझल मंच. साहित्यिक योगदान बघूयात. कविता, गझल, कथा, नाटक, एकांकिका अशा विविध साहित्य प्रकारात 16 पेक्षा अधिक पुस्तके प्रकाशित. प्रमुख पुस्तके बघूयात. मातीचा देह, साक्ष, काजवा मनाचा, डॉक्टर माझं गर्भाशय मला परत हवंय, 2 पेग. पुरस्कार व सन्मानाकडे वळूयात. 30 पेक्षा अधिक राज्यस्तरीय साहित्य व सामाजिक सन्मान. मातीचा देह, साक्ष, काजवा मनाचा, 2 पेग यांना विशेष पुरस्कार. पुढे वळूयात. गझल, मुशायरा, नाट्यप्रयोग आणि सामाजिक कार्यक्रमात सक्रिय सहभाग. एवढं सांगून मी थोडक्यात इथे परिचय आज थांबवते आणि मी 4 ओळी सरांच्या परिचयाबद्दल लिहिल्यात त्या सादर करू इच्छिते. कधी डॉक्टर, कधी नाटककार, कधी डॉक्टर, कधी नाटककार, कधी गझलेतून वाहणारा विचार. साहित्य आणि सेवेमधून घडलेले तेज. सुभाष कटकडोण नावाचे एक सजग सजेज. सुभाष कटकडोण नावाचं एक सहज सजेक. धन्यवाद. खूप छान, खूप छान. थँक्यू. धन्यवाद जयश्रीताई. खरंच सर आपण वेळात वेळ काढून आजच्या या मैफिलीला अध्यक्षपद स्वीकारले त्या मैफिलीसाठी त्याबद्दल मनस्पर्शी परिवारातर्फे पुन्हा एकदा आपले मनापासून धन्यवाद. आणि आपल्या अनुमतीने आता मी सादरीकरणांना पुढे वळते सादरीकरणांकडे. धन्यवाद. तर रसिको, आजच्या या मैफिलीतील प्रथम पुष्प आपल्याला पुराण काळात घेऊन जाणार आहे. बळीराजाची कथा, भगवान विष्णूचं वचन आणि भगिनीचं प्रेम. हा धागा फक्त कापसाचा नव्हता तर अभय, साथ आणि श्रद्धेचं प्रतीक होता. तर अशीच ही कविता आपल्याला या पौराणिक नात्याची ताकद पुन्हा एकदा जाणवून देणार आहे. स्वागत करूयात आपल्या आजच्या मैफिलीचं प्रथम पुष्प सादर करण्यासाठी अरुणाताई मुल्हेरकर यांचं. सर्वांना नमस्कार. मनस्पर्शी साहित्य कला क्रीडा प्रतिष्ठान या समूहात मी अलीकडेच समावेश घेतलेला आहे, परंतु त्यांचे इतके चांगले चांगले उपक्रम आणि सगळं राबवताना मलाही खूप आनंद होत आहे. आणि आज ह्या रक्षाबंधनाच्या खास काव्य मैफिलीत मला सहभागी केल्याबद्दल मी परिवाराचे मनापासून आभार मानते आणि माझ्या सर्व बंधू भगिनींना आजच्या रक्षा दिनाच्या मनापासून शुभेच्छा देते आणि माझी कविता सादर करत आहे. हरिभगिनी वृत्तात मी कविता लिहिलेली आहे. आता मानसीताईंनी सांगितलंच आहे की पुराण कथेच्या आधाराने मी ती कविता केलेली आहे, काहीतरी थोडस वेगळं करावं म्हणून. तर ऐका. रक्षाबंधन सण हा मोठा, श्रावण मासी हर्षाचा,
रक्षाबंधन सण हा मोठा, श्रावण मासी हर्षाचा, बहीण भाऊ प्रेम बंध हा, धागा अतूट नात्याचा. बहीण भाऊ प्रेम बंध हा, धागा अतूट नात्याचा. कथा सुरसही पुराणातली, रसिक जनानी ऐकावी, बली होऊनी हरभावाने, अभयाची वचने द्यावी. श्री विष्णूने वामन बनुनी बळीस नेले पाताळा, वचनपूर्ती केली म्हणूनी, दिधले त्यांनी वरदानाला. रहावे तुम्ही मम साथीला, रहावे तुम्ही मम साथीला, बळी विनवितो विष्णूला, वैकुंठी मग रमा एकली, दीन पातली दुःखाला. मार्ग दाविला मुनी नारदे, मार्ग दाविला मुनी नारदे, बन भगिनी या पाताळा. उपहारातच माग बंधुसी, तुझ्या पतीला विष्णूला. तुटणार कसे बंधन मग प्रेमाच्या तव धाग्याचे, तुटणार कसे बंधन मग प्रेमाच्या तव धाग्याचे. तत्परतेने बघ तू करील हरण बळी तव विपदेचे. तत्परतेने बघ तू करील हरण बळी तव विपदेचे. कमला गेली पाताळाची, कमला गेली पाताळाची, भगिनी बनुनी राजाची. बूज राखली राजाने, त्या बंध रेशमी धाग्याची. कमला गेली पाताळाची, भगिनी बनुनी राजाची, बूज राखली राजाने, त्या बंध रेशमी धाग्याची. श्रावण महिना दिवस पौर्णिमा, भाऊ बहीण भेटीचा. श्रावण महिना दिवस पौर्णिमा, भाऊ बहीण भेटीचा. तेव्हापासून रक्षाबंधन सण हा मोठा आनंदाचा. तेव्हापासून रक्षाबंधन सण मोठा आनंदाचा. सीमेवरती रक्षण करतो हर भाई तो देशाचा. सीमेवरती रक्षण करतो हर भाई तो देशाचा. बांधू राखी त्या भाईला, धर्मच आम्हा बहिणींचा, धर्मच आम्हा बहिणींचा. धन्यवाद. खूपच सुंदर. आणि त्याच्या मागची तुम्ही गोष्ट आणि इतिहास उलगडला. गोष्टी रूपी मस्त अरुणाताई, मस्त एकदम खूपच बहारदार सुरुवात झालेली आहे आपल्या ह्या मैफिलीची. खूपच मस्त अरुणाताई, धन्यवाद. पुढे वळूयात. रसिक हो, श्रावणातील उमललेली फुलं, माहेरी परतण्याची आस, भावाला भेटण्याचं आनंदाश्रूंनी भरलेलं ते क्षणचित्र. पुढील कवितेत देखील असंच नात्याचं निखळ सौंदर्य फुलताना आपण बघणार आहोत. आणि बरं का, फक्त सख्खाच भाऊ नाही, तर आपले सैनिक दादा, पोलीस दादा, अगदी निसर्गातील झाडांसाठीही राखीची बांधिलकी व्यक्त होताना ही कविता अधिक हृदयस्पर्शी वाटते. तर ऐकूयात अशीच एक बहारदार रचना अंजना कर्णिकताईंकडनं. बोलावते अंजना कर्णिकताई. नमस्कार सगळ्यांना. मनस्पर्शी साहित्य परिवाराचे सर्व संयोजक, अध्यक्षा मानसीताई आणि आपण सगळे सहकवी कवयित्री, सगळ्यांना राखी बंधनाच्या आणि श्रावणी सणाच्या खूप खूप शुभेच्छा. माझी कविता ही प्रामुख्याने निसर्गाशी निगडीत आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला श्रावणात चौदिशात गंध फुलांनी उधळला, चौदिशात गंध फुलांनी उधळला. आनंदी श्रावणात जाईन माहेरला, आनंदी श्रावणात जाईन माहेराला. भेटायला बंधूला रक्षाबंधन सणाला, भेटायला बंधूला रक्षाबंधन सणाला. नाते बहीण भावाचे रक्ताचे व मायेचे, नाते बहीण भावाचे
रक्ताचे वा मायेचे, परस्पर आधाराचे, नाही मुळीच स्वार्थाचे, परस्पर आधाराचे, नाही मुळीच स्वार्थाचे, भेटीत ताई दादाच्या भाव प्रगाढ मायेचे, भेटीत ताई दादाच्या भाव प्रगाढ मायेचे, कडा ओल्या नेत्राच्या, कडा ओल्या नेत्राच्या, ओठ हस्ती मातेचे, ओठ गरीब श्रीमंतीचा इथे असतो केवळ कुशलिता, केवळ कुशलिता, पोलिसाला व्रत घेतो जनसेवेचं, एक राखी पोलिसाला व्रत घेतो जनसेवेचं, जपायचा, उद्याच्या भविष्याला आपणच त्याला जपायचा, नाही बंधू नात्याचा ही खंत धरी माझ्या मनाला, नाही बंधू नात्याचा, नाही बंधू रक्ताचा ही खंत माझ्या मनाला, धागा साहित्याचा हाच बांधते मी सर्वांना, धागा साहित्याचा हाच बांधते मी सर्वांना या राखी पौर्णिमा. धन्यवाद आणि नमस्ते. वा 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 वा, खूपच सुंदर. आणि शेवटची ओळ धागा साहित्याचा खूपच मनाला भावली ताई, खरंच खूप सुंदर. धन्यवाद. मध्ये मध्ये तुमचा आवाज ब्रेक होत होता, त्यामुळे काय काय शब्द कळले नाही. हो, आवाज ब्रेक होत होता. हो, मस्त मस्त, थँक्यू. पण मस्त शेवटची ओळ आणि मुख्य संदेश तरी आपल्यापर्यंत नक्कीच पोहोचलेला आहे. त्यामुळे खरंच खूप सुंदर. आणि पोलीस दादा, सैनिक यांचा पण तुम्ही उल्लेख खूप छान रित्या कवितेत केलात. खरंच मनापासून कौतुक. आवाज करा ना, कारण परिचय करून देणाऱ्यांचा पण आवाज येत नव्हता. हा, मधनं मला पण म्हणजे इतरांचाही आवाज येत नाहीये. ते काहीतरी टेक्निकल प्रॉब्लेम आहे. पुढे बघूया. एकाचा चालू असताना बाकीच्यांचे बंद करा प्लीज मायक्रोफोन. हो, येस, ओके. पुढे बघूयात आपण कार्यक्रमात. रसिक हो, भावा बहिणीचं नातं म्हणजे एक सर्वश्रेष्ठ नाळ आहे. अशी एक नाळ कधीही न तुटणारी. आणि रक्षाबंधनाच्या पवित्र सणाला नेहमीच बंधू आपल्या बहिणीच्या प्रेमाची साक्ष देतो, ती म्हणजे तिच्या प्रती असलेल्या प्रेमातून, मायेतून आणि आपुलकीतून. आणि मग चिमुकल्या भाच्यांना देखील मामाच्या घरी जाण्याचा एक वेगळाच आनंद असतो, नाही का? मामाच्या अनोख्या प्रेमाची जाणीव देखील त्यांना होत असते. तर अशीच एका आशयाची कविता आता आपल्या समोर सादर करायला येत आहेत रंजना बोराताई. त्यांच्या कवितेचे शीर्षक आहे राखी पौर्णिमा. बोलावते रंजना ताई यांना. रंजना ताई, तुम्ही म्यूट आहात. आवाज. नमस्कार सर्वांना. नमस्कार. आला? हो, व्यवस्थित. राखी पौर्णिमेचा सण, भाऊ बहिणीचे नाते, सर्वश्रेष्ठ एक नाळ, सर्वश्रेष्ठ एक नाळ, गीत विश्वासाचे गाते, गीत विश्वासाचे गाते, आहे मायेचे बंधन, सजे आरतीचे थाळ, आहे मायेचे बंधन, सजे आरतीचे थाळ, औक्षणात अक्षदता, औक्षणात अक्षदता, भरे कुंकवाने भाळ, भरे कुंकवाने भाळ, पडे श्रावणाच्या सरी, पडे श्रावणाच्या सरी, नभी इंद्रधनु नवा, नभी इंद्रधनु नवा, हाती बहिणीच्या धागा, हाती बहिणीच्या धागा, देते प्रेमळ सांगावा, देते प्रेमळ सांगावा, बांधुनिया राखी हाती, बांधुनिया राखी हाती, देई शुभेच्छा बहीण, देई शुभेच्छा बहीण, सण आला आनंदाचा, सण आला आनंदाचा, दूर होते त्वराक्षीण, दूर होते त्वराक्षीण, गोफ विनते प्रेमाचा, गोफ विनते प्रेमाचा, भाऊ करीतो रक्षण, भाऊ करीतो रक्षण,
नाते आहे बंधुत्वाचे, नाते आहे बंधुत्वाचे. आले पावित्र्याचे क्षण, आले पावित्र्याचे क्षण. राजा असो वा रंक हो, राजा असो वा रंक हो. हवी बहीण भावाला, हवी बहीण भावाला. मजा येते लेकरांना जाता मामाच्या गावाला, मजा येते लेकरांना जाता मामाच्या गावाला. भाचा भाची अन वहिनी, भाचा भाची अन वहिनी. जणू सौभाग्य कुटुंब, जणू सौभाग्य कुटुंब. करी आदरातिथ्य ते, करी आदरातिथ्य ते. आनंद मिळे तुडुंब, आनंद मिळे तुडुंब. राखी पौर्णिमा नाचरी, राखी पौर्णिमा नाचरी. गोड धोड खाऊ घाली, असे संकटात सदा भाऊ बहिणीचा वाली, असे संकटात सदा भाऊ बहिणीचा वाली. रक्षाबंधन सण भाऊ बहिणींमुळे होतो मंगलम मंगलम मंगलम. सत्यम शिवम सुंदरम, सत्यम शिवम सुंदरम. धन्यवाद. वा 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 वा, खूपच सुंदर आणि दमदार सादरीकरण, खूप छान. आणि खरं जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. मामाचं घर आणि सगळे एकत्र जमून रक्षाबंधन, आणि आता वीकेंड आलेला आहे रक्षाबंधनाला, त्यामुळे सगळ्यांचे काय ना काय प्लॅन्स असतील. खरंच खूप सुंदर. आणि गोड, तू किती गोड सजून आली, जणू काय खरंच रक्षाबंधन आहे. आम्ही घरात आता खूप पाहुणे आहेत माझ्या, आणि म्हणून मग मी म्हटलं निखिल दादांना की मी 9 नंतर सगळे जेवायला येणार आहे, आणि सुनबाई माहेरी गेल्या, त्यामुळं मग मी थोड्या वेळ आहे अजून, मग मी जाणार आहे. आवाज आला एकदम, संचलन खूप छान झालं, खूप छान होतंय. धन्यवाद, गोड बोलते. थँक्यू. खूपच मस्त आपली मैफिल रंगतीये. ओके, सगळेच आपण आतुर आहोत पुढील देखील दमदार आणि बहादर कविता ऐकण्यासाठी. तर कार्यक्रमात पुढे वळूयात. रसिक हो, कधी हसत खेळत चिडवणारा, कधी संकटात कवचासारखा साथ देणारा म्हणजे भाऊ. तर पुढील कविता त्या भावनिक प्रवासाची कथा सांगते, जिथे थोडं रागवणं, थट्टा करणं असूनही प्रेमाचं गाठोडं सदैव घट्ट आहे. तर हाच आशय आता आपल्यासमोर मांडत आहेत राधा गर्देताई. त्यांच्या पाठी राखा या कवितेतून बोलूयात राधाताई यांना. नमस्कार, नमस्कार सर्व श्रोत्यांना. आणि मनस्पर्शीवर मला हा चान्स मिळाला कविता सादर करण्याचा, त्यासाठी पण सगळ्यांना धन्यवाद. ही कविता मी लिहिली आहे खरी, पण सांगायचं म्हणजे मला भाऊ नाहीये. आम्ही तिघी बहिणीच आहोत. आते भाऊ, मामे भाऊ, मावस भाऊ आहेत, पण माझा भाऊ असता सख्खा तर कसा वागला असता, एक मी ही कल्पना केली आणि ही कविता केलेली आहे. नेहमी थट्टा करता करता मला चिडवणारा, नेहमी थट्टा करता करता मला चिडवणारा, चेहरा माझा हिरमुसला की मला हसवणारा, चेहरा माझा हिरमुसला की मला चिडवणारा. स्वतः रागवे मला, स्वतः रागवे मला, डाफरे माझ्यावरती तो, दुसरे रागे भरता माझी बाजू घेणारा, दुसरे रागे भरता माझी बाजू घेणारा. येता जाता टपली मारत वेडी म्हणणारा, येता जाता टपली मारत वेडी म्हणणारा, काही नडता धावत येऊन सहाय्य करणारा. रक्षाबंधन येता गुपचूप भेट वस्तू आणे, ओह विसरलो म्हणताना पुन्हा चिडवणारा. ओवाळणी मागताच ठेंगा मज दाखवणारा, ओवाळणी मागताच ठेंगा मज दाखवणारा, डोळे भरता माझे प्रेमे मिठीत घेणारा, डोळे भरता माझे प्रेमे मिठीत घेणारा. नाते भाऊ बहिणींचे हा घट्ट धरून ठेवे, कुठेही असू दे, कुठेही असू दे, सदैव माझे लक्ष ठेवणारा. एका रेशीम गाठीमध्ये सदा अडकणारा, एका रेशीम गाठीमध्ये सदा अडकणारा, हृदयाच्या कोंदणात माझे प्रेम दडवणारा. भावा बहिणींचे नाते हा हळूवार जपतो, भावा बहिणींचे नाते हा हळूवार जपतो,
संकट आले कळता लगबग धावून येणार. चेहऱ्यावरच्या रेषा बघुनी मन ओळखणार. चेहऱ्यावरच्या रेषा बघुनी मन ओळखणारा. लग्नानंतर सुखात मी हे जाणून घेणारा. लग्नानंतर सुखात मी हे जाणून घेणारा. पाठी राखा हळवा भाऊ जसा असे माझा. पाठी राखा हळवा भाऊ जसा असे माझा. तसाच भाऊ लाभो सर्वा लोभ ठेवणारा. तसाच भाऊ लाभो सर्वा लोभ ठेवणारा. धन्यवाद. खूपच छान. खूपच सुंदर आणि कल्पकता इतकी सुंदर विणली आहेत तुम्ही कवितेत. खूपच मस्त. फार सुंदर कविता. फारच सुंदर. खूपच मस्त. खरंच सगळ्यांना असाच भाऊ लाभावा. खरंच मनाला अगदी हृदयाला स्पर्श करून गेली कविता. अगदीच एकदम मस्त. खूपच मस्त राधाताई. धन्यवाद. पुढे बघूया. सुंदर आहे ना की मी सांगू शकत नाही. मी त्या तुमच्या आवाजावरच भाळले. धन्यवाद. पुढे बघूया. भर जरी ग पितांबर दिला फाडून. भर जरी ग पितांबर दिला फाडून. द्रौपदीसी बंधू शोभे नारायण. द्रौपदीसी बंधू शोभे नारायण. रसिक हो, इतिहासातल्या द्रौपदी श्रीकृष्णाच्या नात्यापासून कर्मवती आणि हुमायूंच्या राखीपर्यंत या धाग्याने अनेकांना एकत्र आणलं. तर आता पुढील कवितेत शोभाताई हाच ऐतिहासिक वारसा आणि समाजातील बहीण भावाच्या एकतेचं महत्व अप्रतिमरित्या आपल्यासमोर रेखाटणार आहेत. तर अशीच एक प्रभावी कविता सादर करायला मी बोलवत आहे शोभाताई वागळे यांना. नमस्कार मानसी, निकी, डॉक्टर साहेब आणि जमलेल्या माझ्या सर्व बंधू भगिनींना राखी पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा. माझी मी अष्टाक्षरी रचना सादर करते. शीर्षक आहे बंधन धाग्यांचे. बंधन धाग्यांचे. नात्यामध्ये नाते पहा. नात्यामध्ये नाते पहा भाऊ बहिणीचे छान. नात्यामध्ये नाते पहा भाऊ बहिणीचे छान. बंधन जुळले जन्माने नाते अतूट महान. जन्म जुळले जन्माने नाते अतूट महान. पुढचं कडवं. रक्षाबंधनाचा सण श्रावणाच्या पौर्णिमेला. रक्षाबंधनाचा सण श्रावणाच्या पौर्णिमेला. राखी बांधण्या भाऊला येते बहीण माहेराला. राखी बांधण्या भाऊला येते ताई माहेराला. धागा राखीचा रेशमी. धागा राखीचा रेशमी अधिकार रक्षणाचा. धागा राखीचा रेशमी अधिकार रक्षणाचा. मनगटी बांधण्याने भाऊ बंधन नात्याचा. मनगटी बांधण्याने भाऊ बंधन नात्याचा. इतिहास आहे गवा. इतिहास आहे गवा भाऊ बहीण नात्याला. इतिहास आहे गवा भाऊ बहीण नात्याला. कृष्णबंधू द्रौपदीचा धावलेला रक्षणाला. कृष्णबंधू द्रौपदीचा धावलेला रक्षणाला. धाडी राखी कर्मवती. धाडी राखी कर्मवती मुघलांच्या हुमायूना. धाडी राखी कर्मवती मुघलांच्या हुमायूना. चित्तोडच्या रक्षणाला धावे राजा संरक्षणा. चित्तोडच्या रक्षणाला धावे राजा रक्षणा. शेवटचं कडवं. सर्व धर्म एकतेला. सर्व धर्म एकतेला नाते बहीण भावांचे. सर्व धर्म एकतेला नाते बहीण भावाचे. आहे असेच मनाचे श्रेष्ठ नाते समाजाचे. आहे असेच मनाचे श्रेष्ठ नाते समाजाचे. धन्यवाद. छान छान ताई. खूप मस्त. शेवटी एकतेचा संदेश दिला आणि कविता संपवलीत. छान. खूपच मस्त कविता. पुढे बघूयात. रसिक हो, धैर्य, विश्वास आणि निशब्द वचनांनी गुंफलेला राखीचा हा एकच धागा जो संकटातही सोबत राहण्याचं प्रतीक आहे. भावंडांच्या नात्याची ही अप्रतिम अनुभूती आता आपल्याला पुढील कवितेतून दिसणार आहे. पुढील कविता सादर करण्यासाठी मी बोलवत आहे राधिकाताई भंडारकर यांना.
त्यांच्या कवितेचे शीर्षक आहे, ऐकूयात एक धागा रेशमाचा. नमस्कार. अगदी राहवत नाही म्हणून सांगते, मानसी ताई तू खूपच सुंदर दिसतेस. धन्यवाद. सूत्रसंचालन पण अगदी खूप छान चालल्यामुळे कार्यक्रम, बाकीच्या कवितांमुळे सुद्धा कार्यक्रम अगदी रंगत चाललेला आहे. तर आता रक्षाबंधनाच्या सर्वांना शुभेच्छा देऊन मी माझी कविता सादर करते. कवितेचं शीर्षक आहे एक धागा रेशमाचा. ही अष्टाक्षरी आहे. दिनरक्षबंधनाचा धागा असे संकेताचा, बंधू भगिनी प्रेमाचा, एकमेका रक्षणाचा. बंधू भगिनी प्रेमाचा, एकमेका रक्षणाचा. आयुष्यभर दोघांनी खरं म्हणजे एकमेकांचं वेळ येईल त्याप्रमाणे रक्षण करायचं असतं. नुसतंच बहिणीचं भावानी नाही, तर भावाचं सुद्धा बहिणीने रक्षण करायला पाहिजे, असा या कवितेत अर्थ आहे. सांगे भगिनी भावाला, दीर्घायुष्य तुझं मिळो. सांगे भगिनी भावाला, दीर्घायुष्य तुझं मिळो. कीर्ती तुझी दिगंतरी, इडापिडा सारी टळो. कीर्ती तुझी दिगंतरी, इडापिडा सारी टळो जळो. मान ठेव या सूत्राचा, एक धागा प्रतीकाचा. प्रेम माया विश्वासाचा, नात्यातल्या वचनाचा. प्रेम माया विश्वासाचा, नात्यातल्या वचनाचा. नसे जरी मी अबला, नसे जरी मी अबला, स्वरक्षणा मी समर्थ. तरी पाठ राख माझी, होता काळाचा अनर्थ. तरी पाठ राख माझी, होता काळाचा अनर्थ. प्रतिनिधी तू धाग्याचा. हे प्रातिनिधिक स्वरूपात आहे. सगळेच बहीण भाऊ आहोत आपण. विश्व हे सगळं विश्वबंधू म्हणतो आपण. त्या अर्थाने प्रतिनिधी तू धाग्याचा, जागवेल पुरुषार्थ. प्रतिनिधी तू धाग्याचा, जागवेल पुरुषार्थ. धावशील रक्षणार्थ, हाच खरा राखीचा, हाच राखीचा शब्दार्थ. धावशील रक्षणार्थ, हाच राखीचा शब्दार्थ. धन्यवाद. मस्त खूप छान. खूपच सुरेख. मस्त. राधिकाताई मस्त, एकदम एकदम छान. सुंदर होती रचना. खरंच खूप सुंदर राधिकाताई, आणि खरंच खूप सुंदर संदेश दिला की फक्त बहिणीचं रक्षण नाही भावाने केलं पाहिजे, तर दोघांनी एकमेकांचं केलं पाहिजे. आणि खरंच विश्वबंधू हे खूप छान सादरीकरण आणि तुम्ही संदेश दिलात. खरंच खूप विचार करायला लावणारी रचना होती. खरंच छान वाटलं ऐकून. पुढे बघूया. मंडळी, खरं रक्षाबंधन खरंच तर राखीच्या धाग्यावर अवलंबून नसतं, तर मनातील नात्यावर अवलंबून असतं. मग त्या बालपणीच्या गमती जमती, मोठेपणीच्या आठवणी, किंवा ती एक अदृश्य भावनिक गाठ. तर हे सगळं आता आपण पुढील कवितेत जिवंत होताना बघणार आहोत. ऐकूयात यशवंत पगारे यांच्याकडून खरे रक्षाबंधन त्यांची रचना. बोलावते मी पगारे सरांना. नमस्कार. आवाज येतो ना? हो, येतोय. स्पष्ट येतोय. हा रक्षाबंधन म्हणजे बहीण भावाचा सण आहे. मी अनेक बहिणींचा भाऊ आहे. एका बहिणीचं भावना मी व्यक्त करतोय. कमजोरीचे लक्षण नाही राखी भावा. कमजोरीचे लक्षण नाही राखी भावा. निमित्त असते मनी वाटते तू भेटावा. निमित्त असते मनी वाटते तू भेटावा. लहान होतो लुटूपुटीचे सारे भांडण. लहान होतो लुटूपुटीचे सारे भांडण. किती खेळकर माय पित्याचे होते अंगण. किती खेळकर माय पित्याचे होते अंगण. दोरी समजत ओढा याचा माझी वेणी.
दोरी समजत ओढायाचा माझी वेणी, जपल्यात मनी आठवणींच्या साऱ्या लेणी, जपल्यात मनी आठवणींच्या साऱ्या लेणी. परकर गेला पदर ओढला डोक्यावरती, परकर गेला पदर ओढला डोक्यावरती, तिथे विसरले बालपण मी झोक्यावरती, तिथे विसरले बालपण मी झोक्यावरती. तुझ्यान माझ्या पाठी स्वार्थी पोट लागले, तुझ्यान माझ्या पाठी स्वार्थी पोट लागले, कुठे भेटतो सदा सर्वदा जरी वाटले, कुठे भेटतो सदा सर्वदा जरी वाटले. तुझ्या जीवाची कुतर ओढ ही मला समजते, तुझ्या जीवाची कुतर ओढ ही मला समजते, म्हणून दादा एकांती हे मन पाजरते, म्हणून दादा एकांती हे मन पाजरते. शेवटच्या 2 ओळी पेश करतो. बांधत असते मी राखी तर तुझ्या मनाला, बांधत असते मी राखी तर तुझ्या मनाला, नको काळजी आले नाही जरी सणाला, नको काळजी आले नाही जरी सणाला. कमजोरीचे लक्षण नाही राखी भावा निमित्त मनी तू तू. खूप छान दादा, खूप छान. एका वेगळ्या दृष्टिकोनातून रचना तुम्ही सादर केली, खूप छान वाटलं. खरंच बहादूर, खूपच सुंदर. रसिक हो, निरपेक्ष माया, रेशमी धाग्याचं ऋण, माहेराचा स्पर्श आणि बहिणीच्या डोळ्यातील सुरक्षिततेचं समाधान. तर पुढील कवितेत भावंडांच्या प्रेमाचं हे खरं सामर्थ्य उलगडताना आपण पाहणार आहोत. तर हे हृदयस्पर्शी शब्द आपल्यासमोर मांडायला येत आहेत स्नेहलता काळेताई. बोलवते स्नेहलता काळेताई यांना त्यांची कविता सादर करण्यासाठी. नाते तुझे आणि माझे. इतरांचे मायक्रोफोन बंद करा बाकीच्यांनी. हा, नमस्कार. नमस्कार, मी स्नेहलता काळे. माझी कविता नाते तुझे आणि माझे. ऐकू येते का? व्यवस्थित येते. हा. नाते तुझे आणि माझे युगे युगे बंधनाचे, नाते तुझे आणि माझे युगे युगे बंधनाचे, ऋण रेशीम धाग्याचे बहीण आणि भावाचे, ऋण रेशीम धाग्याचे बहीण आणि भावाचे. मनगटावर बांधू धागा निरपेक्ष झरा प्रेमाचा, मनगटावर बांधू धागा निरपेक्ष झरा प्रेमाचा. रक्षण करता तूच भावा, तूच सखा विश्वासाचा, रक्षण करता तूच भावा, तूच सखा विश्वासाचा. एकाच आई वडिलांची आपत्ती आहो रे आपण, एकाच आई वडिलांची आपत्ती आहो रे आपण. लहानाची मोठी वाढलो विसरू कशी ते बालपण, लहानाची मोठी वाढलो विसरू कशी रे ते बालपण. कर्तव्यपूर्ती रक्षण माझे नात्यात तूच माहेरचा, कर्तव्यपूर्ती रक्षण माझे नात्यात तूच माहेरचा. येता मास श्रावणाचा सण श्रेष्ठ रक्षाबंधनाचा, येता मास श्रावणाचा सण श्रेष्ठ रक्षाबंधनाचा. संकटात मदतीचा हात मला प्रिय आहे भाऊराया, संकटात मदतीचा हात मला प्रिय आहे भाऊराया. बळ असू दे मनगटात बहिणीचीच वेडी माया, बळ असू दे मनगटात बहिणीचीच वेडी माया. जन्मजन्मीची देणगी ईश्वराने दिली ही भेट, जन्मजन्मीची देणगी ईश्वराने दिली ही भेट. नातं बहीण भावाचं प्रेम मायेचा समेट, नातं बहीण भावाचं प्रेम मायेचा समेट. धन्यवाद. वा, सुंदर, छान छान. सुंदर रचनाताई, धन्यवाद. धन्यवाद. रसिक हो, आईच्या मायेचा दुसरा अवतार म्हणजे बहीण. भावाच्या संरक्षणाच्या वचनाने घट्ट झालेलं तिचं माहेराचं नातं
पुढील कवितेत आपल्याला अनुभवायला मिळतं. आणि असं खरंच म्हणायला हरकत नाही की ज्योत्स्नाताई त्यांची शब्दफुले या स्नेहाच्या धाग्यात आपल्याला गुंफून ठेवताना दिसतात, कारण त्यांच्या कवितेचं शीर्षक आहे स्नेहसूत्र. तर ऐकूयात अशीच एक बहारदार रचना ज्योत्स्ना तानावडे ताईंकडनं. नमस्कार. मनस्पर्शीचे सर्व प्रशासक आणि आजचे अध्यक्ष आणि सर्व काव्यप्रेमीनं सगळ्यांनाच राखी पौर्णिमेच्या मनपूर्वक शुभेच्छा. मी ओवीच्या चालीत थोडी सादर करते. स्नेहसूत्र. आला श्रावण भरात मन माहेराला जाते, झोका बांधला झाडाला उंच झुलून येते, बहिणीची माया मोठी रूप दुसरे आईचे, बहिणीची माया मोठी रूप दुसरे आईचे, बंधू होई पाठी राखा बंध घट्ट माहेराचे, एका नाळेचा वारसा ठेव भाऊ बहिणीची, धागे अतीव प्रेमाचे पुंजी आयुष्यभराची, प्रीती बहीण भावाची राखी सूत्रात बांधली, गोडी मधुर नात्याची मनी भरून राहिली, नाळ गुंते माहेरात ओढ नात्याची मनास, येते भरती प्रेमाला राखी पौर्णिमा सणास, येते भरती प्रेमाला राखी पौर्णिमा सणास. धन्यवाद. वा 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 वा, खूप छान, खूप मस्त ताई. आणि ऐकायला पण खूपच छान वाटली, मनाला भावली. खरंच सुंदर सादरीकरण एकदम केलं. छान चाल होती, एकदम छान, मस्त. धन्यवाद धन्यवाद. रोहिणीताई आल्यात का? मगाशी त्या नव्हत्या म्हणून एकदा कन्फर्म करते, पुढील सादरीकरण त्यांचं आहे. रोहिणीताई आल्यात का? आय थिंक नाही आहेत. आपण त्यांच्या पुढील जे सादर करते त्यांच्याकडे वळूयात. रसिक हो, राखी फक्त भाऊ बहिणींपुरतीच मर्यादित नाही, तर ती संपूर्ण कुटुंबातील नात्यांना घट्ट बांधते आणि भावजय आणि बहिणीमधील स्नेहाचं हे सुंदर नातं सुद्धा ती विणते. तर याच चित्रणाची कविता आता आपण ऐकणार आहोत अंबादास ठाकूर सरांकडनं. त्यांच्या कवितेचे शीर्षक आहे एक धागा रेशमाचा. नमस्कार, ऐकू येत आहे ना? हो हो, व्यवस्थित येत आहे. माझी रचना मी सादर करतोय. भेटीत आज आपल्या कातर स्वरे तू वदलीस मुखी, नाजूक नाते जपायचे हाच वादा रे मनाचा, नाजूक रेशमी गोंडेवाली सुंदर बांधलीस राखी, वज्राहुनी अबध्य असे हा एक धागा रेशमाचा, प्रेम तुझे मुलायम जशी दुधातली स्निग्ध साय, रेशमी बंध नात्यांचे जसे वस्त्र रेशमी भरजरी, नयनातून तुझ्या सदा बघते मजला माझी माय, निरागस नात्याचे सारे मर्मबंध जपले तू अंतरी, विस्मरण होणे शक्य नाही तुझे कधीही मजला, रोज घेता घास मुखी येते मजला तुझी सय, अविभाज्य भाग तू आहेस माझ्या जीवनाचा, भगिनी सम माया तुझोर करते तुझी भावजय, सोबत देईन तुझला सतत सुखा दुःखात मी, मिळू दे सौख्य तुझला प्रार्थना मी रोज करतो, लाडकी बहीण तू माझी अन भाऊ तुझा मी, अष्टोप्रहरी मनात तुझला मी अनिष्ट चिंततो, अष्टोप्रहरी मनात तुझला मी अनिष्ट चिंततो. धन्यवाद. छान छान, खूप छान दादा. छान छान, बरोबर आहे. भाऊजे बहिणीसारखीच असते. अनिष्ट चिंततो ह्या शब्दाशी जरा मला थोडं शंका वाटते म्हणून विचारतो. अभिष्ट चिंतन म्हणतो. अभिष्ट म्हणायचं, ते अनिष्ट चुकून झालं. अभिष्ट चिंतन.
तेच मला हा, अभिष्ट. हो अनिष्टच ऐकायला आलं. अभिष्ट हा. अभिष्टच होतं ते. अभिष्ट चिंतत होत अभिष्ट अभिष्ट चिंततच आहे ते. हो हो. बरोबर आहे. छान, धन्यवाद ठाकूर सर. आपण पुढे वळूयात. हो. रसिक हो, एका उदरातून जन्मलेले दोन बहीण भाऊ एकमेकांसाठी कसे एकमेकांचे सवंगडी ठरतात याचे सुंदर उदाहरण पुढील कवितेतून दिसते. बालपणीचे रुसवे फुगवे, प्रेमाने घातलेली मनमोहक साद, लहानपणी एकत्र केलेली मज्जा मस्ती, या साऱ्या गोष्टींची म्यूट करा. धन्यवाद. बालपणीचे रुसवे फुगवे, प्रेमाने घातलेली मनमोहक साद, लहानपणी एकत्र केलेली मजा मस्ती, या साऱ्या गोष्टींची सय त्या बहिणीला येते आहे. या साऱ्या गोष्टींचे मोरपीस म्हणून त्या राखी रूपी धाग्यातून या साऱ्या आठवणी ती गुंफते आहे असं म्हणतायत आता पुढील कवितेत पल्लवीताई. तर ऐकूयात अशीच एक मनमोहक कविता जिचे शीर्षक आहे रेशीम धागे. सादर करायला बोलवत आहे पल्लवी भागवत ताई यांना. नमस्कार. आजच्या काव्य मैफिलीचे अध्यक्ष डॉक्टर साहेब, मानसीताई, निखिल दादा आणि उपस्थित सर्वांना येणाऱ्या रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा. रचनेचं शीर्षक आहे रेशीम धागे. एकाच उदरी जन्म घेत असे मोहक हळवे नाते. एकाच उदरी जन्म घेत असे मोहक हळवे नाते. घट्ट रेशमी विणले जाती अनुबंधाचे धागे. बालपणीचे रुसवे फुगवे कडू गोडसे रंग. बालपणीचे रुसवे फुगवे कडू गोडसे रंग. आठवणींच्या कारंजाने मन माझे हे दंग. सय घालते गतकाळाची रम्य चिमुकली साद. सय घालते गतकाळाची रम्य चिमुकली साद. दहिवरलेल्या डोळ्यांमध्ये तुझ्या साथीची जाग. तुझ गोष्टीची सारी माय. तिच्या ज्या आठवणी आहेत लहानपणीच्या भावाबरोबरच्या, त्या तिला वाटतंय भावाच्याही स्मरणात राहाव्यात, म्हणून ती म्हणते तुझ गोष्टीची सारी माया तुझ्या राहावी स्मरणी. म्हणून गुंफते धाग्यांमध्ये एक मायेचा मणी. प्रतिवर्षी हा जुळून येतो आपुलकीचा सण. प्रतिवर्षी हा जुळून येतो आपुलकीचा सण. मुकेपणाने बंध बोलतो ओलाव्याचा क्षण. अंतरलेल्या वाटा जरीही, ताईचं लग्न झालं की वाटा अंतरतात. अंतरलेल्या वाटा जरीही दिसते हृदयांतरीचे प्रेम. रेशीम धागे असे सांगती परस्परांचे क्षेम. परस्परांचे क्षेम. धन्यवाद. वा 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 वा, खूपच सुंदर सादरीकरण पण खूप छान केलं तुम्ही. खरंच खूप सुंदर शब्द वापरलेले होते रचनेमध्ये, खूपच सुंदर. धन्यवाद पल्लवीताई. जसं आधी पण आपण ऐकलं की राखीचा संदेश हा घरापुरता मर्यादित नाही, तर तो जगभरातील लोकांना एकत्र आणणारा विश्वबंधुत्वाचा धागा आहे. तर आता पुढील कवितेतून समाजात एकतेचं नवं पर्व सुरू करण्याचा संदेश आपल्याला देत आहेत नरेंद्र गंधारे सर. ऐकूयात त्यांची कविता नवे पर्व बंधुत्वाचे. नमस्कार सर्वांना. आवाज येतोय का माझा? माझा आवाज येतोय का मॅडम? व्यवस्थित येतोय. येतोय आवाज येतो. हा, सर्व सहभागींचे मनपूर्वक अभिनंदन. माझ्या कवितेचं शीर्षक आहे नवे पर्व बंधुत्वाचे. गेय रचना गाण्याचा प्रयत्न करीत आहे. तर आली नारळी पुनव भावा बहिणीचा सण. आली नारळी पुनव भावा बहिणीचा सण. ओवाळुनी भाऊराया, ओवाळुनी भाऊराया, राखी बांधते बहीण.
आली नारळी पुनव भावा बहिणीचा सण. राखी नुसता धागा नाही, जन्मोजन्मीची पुण्याई. राखी नुसता धागा नाही, जन्मोजन्मीची पुण्याई. बहिणीच्या जीवासाठी देतो रक्षणाची ग्वाही. बहिणीच्या जीवासाठी देतो रक्षणाची ग्वाही. चिंधी बांधते द्रौपदी श्रीहरीच्या बोटासाठी. लज्जा रक्षण करण्या, लज्जा रक्षण करण्या वस्त्र पूर्वे मोहन. ओवाळून भाऊ राया राखी बांधते बहीण. राखी बांधते बहीण. तुम्ही रक्षक देशाचे सीमेवरी भाऊ राया. देव रक्षील तुम्हाला वेड्या बहिणीची माया. देव रक्षील तुम्हाला वेड्या बहिणीची माया. कोण्या संकटाच्या वेळी बने चंडी महाकाली. एवढे सक्षम बनवा राखू स्वतःची खुशाली. दोन दोन हात करू, दोन दोन हात करू जाई शत्रू दनानून. ओवाळून भाऊ राया राखी बांधते बहीण. राखी बांधते बहीण. नवे पर्व सुरू करू, साथ एकमेका करू. नवे पर्व सुरू करू, साथ एकमेका करू. धागा बांधून प्रेमाचा जगामध्ये प्रेम पेरू. धागा बांधून प्रेमाचा जगामध्ये प्रेम पेरू. गाऊ एकत्र होऊन, गाऊ एकत्र होऊन विश्वबंधुत्वाचं गाणं. हो गाऊ एकत्र होऊन विश्वबंधुत्वाचं गाणं. ओवाळून भाऊ राया, हो ओवाळून भाऊ राया. राखी बांधते बहीण. राखी बांधते बहीण. आली नारळी पुनव, आली नारळी पुनव भावा बहिणीचा सण. ओवाळून भाऊ राया राखी बांधते बहीण. राखी बांधते बहीण. राखी बांधते बहीण. वा दादा, खूप छान. धन्यवाद धन्यवाद. ऐकतच राहावं असं वाटत होतं. खरंच खूपच. आपल्या सगळ्यांच्या सर्वच रचना सुंदर होत्या, फक्त त्या गेय नसल्यामुळे आपल्याला तसं वाटलं. मी सहज प्रयत्न केला. आपले आभार. धन्यवाद. तुमची पण हस्ताक्षरीच होती. हा बिलकुल 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 राईट. ही 3 चालीत म्हणता येते मी कविता. 3 प्रकारच्या चाली याला लागतात. छान हस्ताक्षरी सगळ्यांच्या. सुंदर. आणि तुमचं सादरीकरण खरंच मनाला फार सुंदर. भाऊ राया राखी बांधते बहीण असं हृदय वाटलं. हो, आता सगळे गुणगुणत राहतील. मला पण गावसच वाटलं. बिलकुल. मला असा आनंद वाटला की सगळ्यांना आवडली चाल. समाधान वाटलं. खूप सुंदर. चाल फार चालू, प्रॉपर चाल लागली. अगदी धन्यवाद. खूपच सुंदर. वा, खूप छान वाटतंय. आपली मैफिल अगदी शेवटच्या हळूहळू टप्प्याकडे जाते, तशी आणखीन बहारदार रंगत चालली आहे. खरंच खूपच छान. धन्यवाद नरेंद्र सर. पुढे वळूयात. श्रावणातील ती हिरवी शेत, पावसाच्या सरी, नारळी भाताचा सुवास आणि भावासाठी वाट पाहणारी ती बहीण.
तर हाच निसर्ग आणि नात्यांचा संगम आता आपण पुढील कवितेतून अनुभवणार आहोत. तर असंच हे रम्य दृश्य रेखाटत आहेत त्यांच्या पुढील रचनेतून प्रांजली हरकुट्टाई. त्यांच्या कवितेचे शीर्षक आहे प्रेमाची राखी आणि स्नेहाचा सण. ऐकूयात प्रांजलीताईंकडनं. हॅलो, येतोय आवाज मॅम? आवाज येतोय? हो, व्यवस्थित येतोय आवाज. हो, नमस्कार. मानसीताईंचं निवेदन आणि त्यांचा गोड आवाज, मनस्पर्शी परिवारामुळे काव्य मैफिलीचा रंगतोय हा साज. माझ्या कवितेचं शीर्षक आहे प्रेमाची राखी आणि स्नेहाचा सण. दिसे हिरवा गालीच्या साऱ्या रान शिवारात, दिसे हिरवा गालीच्या साऱ्या रान शिवारात, भावा बहिणीचा सण आज आला श्रावणात, भावा बहिणीचा सण आज आला श्रावणात. सरीवर सर येते चिंब चिंब पावसात, सरीवर सर येते चिंब चिंब पावसात, सण रक्षाबंधनाचा सर एक आनंदाची. सरीवर सर येते चिंब चिंब पावसाची, सण रक्षाबंधनाचा सर एक आनंदाची. राखी बंधन पवित्र धागा धाग्यांनी बनते, राखी बंधन पवित्र धागा धाग्यांनी बनते, राखी बांधूनी आपलं नातं बहीण जोडते. गोड नारळी भाताचा आज जेवणाचा बेत, गोड नारळी भाताचा आज जेवणाचा बेत, आज भाऊरायाची मी वाट पाहते दारात. किती सुंदर सोहळा धागा प्रेमाचा विणते, किती सुंदर सोहळा धागा प्रेमाचा विणते, माझ्या भाऊरायासाठी सुख समृद्धी मागते, माझ्या भाऊरायासाठी सुख समृद्धी मागते. धन्यवाद. वा, खूपच छान 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 छान, खूप सुरेख आणि खूप सुंदर आवाज आणि सादरीकरण. मस्त मस्त, खूप छान, मस्त मस्त. धन्यवाद ताई. एकदा पुन्हा एकदा विचारते, रोहिणीताई आल्यात का? त्यांचं मगाशी सादरीकरण राहिलेलं, रोहिणीताई आल्यात का? नाही दिसत आहे. ठीक आहे. तर रसिक हो, आपण आपल्या ह्या मैफिलीच्या शेवटच्या रचनेकडे वळत आहोत. तर आधुनिक काळ जरी बदलत असला तरी भावा बहिणीचं हे नातं आजही स्नेहाच्या गाठीनेच बांधलेलं आहे. या काव्य मैफिलीचा सुंदर समारोप करणारी कविता आता आपल्या समोर घेऊन येत आहेत रेणुका मार्डीकरताई. त्यांच्या कवितेचे शीर्षक आहे राखी बांधते स्नेहाने. तर ऐकूयात आजच्या या मैफिलीची शेवट. बोलावते रेणुकाताई यांना. नमस्कार. राखी पौर्णिमेच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. आवाज येतोय माझा? हो, एकदम व्यवस्थित. माझ्या भावगीताचे नाव आहे राखी बांधते स्नेहाने. ओवाळते भाऊ राया राखी बांधते स्नेहाने, ओवाळते भाऊ राया राखी बांधते स्नेहाने. भावा बहिणीचे नाते त्याला बांधूया प्रेमाने, भावा बहिणीचे नाते त्याला बांधूया प्रेमाने. आला आधुनिक काळ नात्याची छोटीशी माळ, आला आधुनिक काळ नात्याची छोटीशी माळ. एक भाऊ न बहीण त्याचा करूया सांभाळ. बहिणीची माया थोर भाऊ जपतो नेमाने, बहिणीची माया थोर भाऊ जपतो नेमाने. भावा बहिणीचे नाते त्याला बांधूया प्रेमाने. आई सारखीच ताई धावणारी भावासाठी, आई सारखीच ताई धावणारी भावासाठी. मदतीचा हात तिचा
कर ठेवतेच पाठी. भाच्यांसाठी वेळ द्यावा त्यांच्या लाडक्या मामाने. भाच्यांसाठी वेळ द्यावा त्यांच्या लाडक्या मामाने. भावा बहिणीची माया त्याला बांधूया प्रेमाने. मन दुखावले कोणी बहिणीचे भाऊ राया. पाठी राखी होऊन या तुरे द्यावी तिला माया. तुझ्यामुळे माहेरात तिरे राहते सुखाने. तुझ्यामुळे माहेरात तिरे राहते सुखाने. भावा बहिणीची माया त्याला बांधूया प्रेमाने. कधी नको दुराऊस शब्द वार करताना. कधी नको दुराऊस शब्द वार करताना. धागे नाजूक नात्याचे तुटतील धरताना. धागे नाजूक नात्याचे तुटतील धरताना. माया ममतेचा झरा नित्य वहावा जोमाने. माया ममतेचा झरा नित्य वहावा जोमाने. भावा बहिणीचे नाते त्याला बांधूया प्रेमाने. ओवाळते भाऊ राया राखी बांधते स्नेहाने. ओवाळते भाऊ राया राखी बांधते स्नेहाने. भावा बहिणीचे नाते त्याला बांधूया प्रेमाने. भावा बहिणीचे नाते त्याला बांधूया प्रेमाने. धन्यवाद. खूप सुंदर. खूप सुंदर. मस्त. खूप छान. खूप छान रेणुका सखी. मस्त अर्थपूर्ण. सर्वांचे मनापासून धन्यवाद. खरंच खूप सुंदर शेवट झालाय आपल्या या मैफिलीचा. श्रोतांनो, खरंच या कवितांनी आपल्याला दाखवलं की राखीचा धागा केवळ हातावर बांधला जात नाही, तर तो मनाच्या प्रत्येक कोपऱ्यात जपला जातो. भावंडांचं नातं हे काळाच्या पलीकडे जातं. बालपणींच्या आठवणींपासून ते आयुष्यभराच्या साथीत त्याचं रूपांतर होतं. रक्षाबंधनाचा हा पवित्र सण आपल्या प्रत्येक नात्याला मायेची ऊब आणि सुरक्षिततेची साथ देत राहो, हाच या संमेलनातून मिळालेला खरा संदेश, नाही का? तर आता आपल्या ह्या कार्यक्रमाचा हळूहळू आपण शेवट करत आहोत. त्याआधी आपण संमेलनाध्यक्षांच्या मनोगताकडे वळणारच आहोत, पण मी निखिलला विनंती करते की त्यांनी थोडक्यात प्रशासकीय मनोगत मांडावं आजच्या कार्यक्रमाबद्दल आणि त्याची एक रचना सादर करावी. आवाज येतोय? हो, येतोय, पण तू हा दिसतोस आता. नमस्कार बंधू आणि भगिनींनो, आजचं हे ऑनलाईन कवी संमेलन खूपच आकर्षक आणि रंगतदार झालं. भावा बहिणींचं लुटूपुटूचं भांडण असो, लहानपणीचे खेळ, त्यात रमणारे दोन्ही भाऊ बहीण, जेव्हा बहीण सासरी जाते तेव्हा भावाची ती भावूक प्रतिक्रिया, त्यानंतरचं त्याचं आयुष्य, किंवा बहीण भावाचे एकसंध नाते, अशा विविधांगी विषयांवरच्या या कविता सादर झाल्या. मला विशेष म्हणजे आवडली ते म्हणजे विश्वबंधुत्वाचा नारा या कवितेतून आपण जसं की नरेंद्र सरांनी दिला, आणि हे सुद्धा या कार्यक्रमाचं एक विशेष असं प्रतीक ठरलं. आपण सर्वांनीच विविधांगी विषय घेऊन आजची मैफिल रंगतदार केली, त्याबद्दल सर्व सहभागी सदस्यांचे विशेष अभिनंदन आणि आभार. कारण आपण माझ्या एका मेसेजवर सगळ्यांनी आम्हाला होकार दिला आणि त्यामुळे ही मैफिल यशस्वी होऊ शकली. बंधू आणि भगिनींनो, आजच्या कार्यक्रमाला लाभलेले अध्यक्ष, आपण त्यांच्याविषयी ऐकणारच आहोत, पण ते सुप्रसिद्ध गझलकार आम्हाला लाभले कटक दौंड, त्यांनी देखील माझ्या एका शब्दावर होकार दिला, त्याबद्दल त्यांचंही मी अभिनंदन आणि आभार मानतो. माझ्याविषयी सांगायचे झाले तर बहिणींचे स्थान माझ्यासाठी खूप मोलाचे आणि महत्वाचे ठरले आहे.
आयुष्याच्या अनेक टप्प्यांवर माझ्या बहिणींनी मला विशेष असे सहाय्य किंवा मार्गदर्शन केले आहे. त्यातलीच एक म्हणजे आमची अध्यक्षा मानसीताई. आयुष्याच्या असमंजस वळणावर असताना अनेक वेळा भरकटतो आहे असे जेव्हा वाटले तेव्हा प्रत्येक क्षणी मार्गदर्शक म्हणून स्वतः सिद्ध असणारी ती मला आजही माझी आयुष्याची आयुष्याची सावली म्हणून नेहमीच जाणवत असते आणि तिच्या मार्गदर्शनाने मनस्पर्शीची वाटचाल अधिकाधिक वृद्धिंगत होत राहते. आयुष्यात आपण अनेक अशा काहीतरी अकल्पनीय गोष्टींची केवळ कल्पना करतो, पण जेव्हा मानसीताई सारख्या व्यक्तीशी मनाचं असं भावनिक असं नातं जोडलं जातं तेव्हा काहीतरी अकल्पनीय असे हे जगात आहेच याची शाश्वती मिळत राहते. बहीण म्हणजे आदिमाया आदिशक्ती, जणू स्वरूप ब्रह्मचित्कलेचे असे ज्ञानेशांनीच आपल्या लहानग्या मुक्ताईसाठी म्हटले होते. त्याची शाश्वत प्रचिती मला माझ्या सगळ्याच भगिनींच्या सहवासातून येते इतकंच म्हणतो. धन्यवाद. मी माझी एक कविता सादर करतो आहे गेय स्वरूपात. दिसतोय ना मी? होय, दिसत आहे. पूर्ण होय होय. फोन डाव्या साईडला तर असं अर्धा चेहरा दिसतो. बेटर थोडा अंधारे पण ठीक आहे. सुरू कर. धन्यवाद. पुढे नात्यांचे असं शीर्षक आहे. एक भाऊ असा मी जो भाग्यवान आहे, ताई रूपी लाभले हे वरदान आहे. एक भाऊ असा मी जो भाग्यवान आहे, ताई रूपी लाभले हे वरदान आहे. कोणाचा तरी मायक्रोफोन ऑन आहे. कल्पतरू मायेचा ती जणू अवतार, कल्पतरू मायेचा ती जणू अवतार. आई परिभासे तिची कुस उबदार, बुज नवे सांगणारी मम जीवन भान आहे. बुज नवे सांगणारी मम जीवन भान आहे. ताई रूपी लाभले हे वरदान आहे. तिच्या ठाई दिव्यत्वाचा अद्भुत तो स्त्रोत, तीच झाली माझ्यासाठी जीवनाची ज्योत. तिच्या ठाई दिव्यत्वाचा अद्भुत तो स्त्रोत, तीच झाली माझ्यासाठी जीवनाची ज्योत. तिचे सानिध्य लाभणे माझा सन्मान आहे. ताई रूपी लाभले हे वरदान आहे. तिची राखी सांगते मजला तिच्या सामर्थ्याचे गूढ, आश्वासित करीते मजला कधी झालो दिगमूढ. धागा नाही हो केवळ कवच बलवान आहे. धागा नाही हो केवळ कवच बलवान आहे. ताई रूपी लाभले हे वरदान आहे. शेवटचं कडवं. नाते आमचे प्रस्थापिते नव आदर्श जीवनी, ताई नावाचा महिमा गातो क्षणोक्षणी. नाते आमचे प्रस्थापिते नव आदर्श जीवनी, ताई नावाचा महिमा गातो क्षणोक्षणी. बहीण भावाच्या नात्याचा अभिमान आहे. बहीण भावाच्या नात्याचा मज अभिमान आहे. ताई रूपी लाभले हे वरदान आहे. ताई रूपी लाभले हे वरदान आहे. धन्यवाद.
वा निखिल दादा, खूप छान, मस्त सादरीकरण, खूप एकदम मस्त. सुंदर रचना आणि खूप सुंदर तुझ्या भावाला पोहोचल्या. सुंदर सुंदर ताईच्या रूपात, ताईच्या बद्दलच्या तुझ्या भावना आमच्यापर्यंत पोहोचल्या. खरंच. आणि ही रक्षाबंधनाची भेट दरवर्षी निखिल अशी रचना करत असतो माझ्यासाठी, रक्षाबंधनाला, भाऊबीजेला. आणि खरंच आता हे सरप्राईज होतं माझ्यासाठी, त्यांनी आता सादर केलेली आहे. खरंच निखिल, निशब्द आहे मी. आणि खरंच सुंदर निखिल, कृतज्ञ. खूप सुंदर. एवढे भावुक झाले ना, सगळं म्हणजे मानसी तर पुरून उरले एकदम. खरंच अशी एकदम सुंदर, नेहमी सुंदर असते, नेहमी चांगल्या करतो तो. मानसी म्हटली बहीण की अशी बहीण बाबाचं प्रतिम झाली, खरंच मनाला स्पर्शून गेली. खूप सुंदर. खरंच राखी पौर्णिमेची ओवाळणी आहे मानसीताईसाठी, निखिल दादाची. हो, एकदम दरवर्षी अशी सुंदर काव्य सुमनांची ओवाळणी मला मिळत असते. आणि खरंच मनस्पर्शी परिवाराची मी खरंच कृतज्ञ आहे. कारण निखिल आणि माझं हे भावा बहिणीचं नातं आम्हाला मनस्पर्शीमुळेच उलगडलेलं आहे. आणि खरंच आपल्याला माहितीये निखिल एक अष्टपैलू व्यक्तिमत्व आहेच. आणि तो सगळ्या गोष्टी करत असतो आणि तोच खरा मनस्पर्शीचा कणा आहे. आणि खरंच मी स्वतःला भाग्यवान समजते की निखिल सारखा भाऊ मला मनस्पर्शीमुळे लाभलाय. निखिल, तुला सगळ्यासाठी पुढील वाटचालीसाठी मनापासून शुभेच्छा. आणि आपण असणारच आहोत एकमेकांसोबत सगळ्या प्रवासात, त्यामुळे खरंच तुला खूप खूप आशीर्वाद, खूप खूप प्रेम. आणि असं भाग्यवान आहात मानसीताई, खरंच खरंच भाग्यवान आहे. सुंदर कविता लिहिली तुमच्यावरती त्यांनी. वा वा वा, खरंच खूप सुंदर, खूपच सुंदर. लाभो. खरंच निखिल, थँक्यू सो मच. आणि सगळे उपस्थित इथे आहेत त्यांचे पण खरंच मनापासून आभार. तुम्ही सगळेजण इथे आलात. खूप बंधू आणि भगिनींशी मनस्पर्शी आमची नाळ जोडलेली आहे आणि ती अशीच वृद्धिंगत होत राहणार आहे. प्रशासक टीमचे देखील मनापासून मी आभार मानते. आणि आपण आता वेळ न दवडता आपल्या संमेलनाच्या अध्यक्षीय मनोगताकडे वळूयात. मी खटकदौन सरांना विनंती करते की त्यांनी त्यांचे मनोगत मांडावे. नमस्कार सर्वांना. सर्वप्रथम निखिलला धन्यवाद देतो की त्यांनी मला ही काव्य मैफिलीमध्ये सहभागी होण्याचा एक संधी दिली. जयश्रीताईंनी खूप छान माझी ओळख करून दिली, तिचे सुद्धा आभार मानतो. आणि विशेष म्हणजे आजचा जो काव्य मैफिलीचा जो सोहळा रंगतदार झाला आणि त्याचं सूत्रसंचालन मानसीताईंनी म्हणजे शब्दच नाहीत असे अप्रतिम केलं. आवाज सुद्धा खूप सुंदर गोड होता. तर खूप छान असा गोडवा काव्य मैफिलीला मिळाला. म्हणजे जो सणाचा गोडवा असतो तो आपल्या कविता ज्या सादरी करताना झाला, तर तशी ती काव्य मैफिल आपली रंगत गेली. खूप छान असं वाटलं. आणि आता निखिलने जे काय मनोगत केलंय इतकं सुंदर आणि भावनिक, तर त्याच्यानंतर मी काय असं विशेष बोलावं असं मला काही कळेन असं झालं. तर इतकी सुंदर काव्य मैफिल आणि इतकी सुंदर प्रतिभावंत असे कवी आहेत. तर मी या मनस्पर्शी समूहाचा मी सुद्धा एक सदस्य आहे, याचा मला खूप अभिमान वाटतो. वेळोवेळी मी संमेलनाला उपस्थिती माझी लावत असतो. तर साधारण 15 कवींनी याच्यामध्ये सहभाग घेतला. सुरुवात अरुणाताईंनी खूप सुंदर केली आणि विशेष म्हणजे त्यांनी जी रक्षाबंधनाची कथा आहे ती कवितेतून उलगडली. खूप छान वाटलं. त्याच्यानंतर अंजनाताईंनी धागा साहित्याचा बांधते असं म्हणून साहित्यिकांचं आणि रक्षाबंधनाचं कसं नातं आहे ते खूप छान शब्दामध्ये सांगितलं. रंजनाताईंनी ही रक्षाबंधनाचं गीत जे आहे हे विश्वासाचं गीत आहे असं सांगितलं. म्हणजे या नात्याला किती विश्वासाचं किती महत्व आहे, विश्वास किती महत्वाचा असतो नात्यामध्ये, हे आवर्जून अधोरेखित केलं. तर खूप छान वाटलं त्यांचं. राधे गर्देताईंनी कल्पनेतला भाऊ ही खूप हळवी रचना सादर केली. डोळ्यात थोडंसं पाणी सुद्धा आलं त्यावेळी, कारण भाऊ नसताना सुद्धा भावाची कल्पना करून त्यांनी खूप सुंदर कविता सादर केली. शोभाताई माझ्या ओळखीच्या खूप जवळच्या गझलकार आहेत. त्यांनी खूप सुंदर वृत्तबद्ध कविता सादर केली आणि विशेष म्हणजे खूप आशय संपन्न कविता वाटली मला ती. राधिकाताईंनी पण अष्टाक्षरी रचना सादर केली आणि त्यांची जी कल्पना आहे ती म्हणजे मी त्याचा पुरस्कृत आहे की एकमेकाचं रक्षण करावं. ह्या सणाचा हा जो भावार्थ आहे
तो त्यांनी अधोरेखित केला. आणि विशेष म्हणजे एक जुना चित्रपट होता नंदाचा, छोटी बहीण म्हणून. त्याच्यामध्ये एक त्या अल्लड बहिणीचा एक डायलॉग होता की आज मैंने तुम्हारी रक्षा की ये कभी मत भूलना. आणि ते मुकेश शेख जाऊ का बताए दिल हे गाणं, हळवं गाणं, आणि त्या गाण्यामध्ये ते पुन्हा एकदा तो फ्लॅशबॅक होतो आणि डोळ्यात टचकन पाणी येतं. तर तशी बहीण सुद्धा, अल्लड बहीण सुद्धा म्हणते की मी तुझी रक्षा केली आहे, ते तू विसरू नकोस. तर असं सुंदर भावा बहिणीचं नातं तर ते खूप छान राधिकाताईंनी सादर केलं. पगारे सर गझलकार ते सुद्धा माझे चांगले मित्र आहेत. तर त्यांनी स्वतः बहिणीच्या भूमिकेतून भावाविषयी भावनिक रचना सादर केली. खूप छान सर. स्नेहलताताईंनी आपल्याला नेहमीची जी माहिती आहे, पारंपरिक गीत आहे जे वेड्या बहिणीची वेडी माया, तर तो भावार्थ उलगडत खूप भावनिक साथ भावाला घातली. खूप छान वाटलं. ज्योत्स्नाताईंनी तर सुंदर चालीत एकदम सुंदर ओवी सादर केली. खूप छान, असं वाटत होतं की संपूच नाही. आणि खूप सुंदर वर्णन त्यांनी रक्षाबंधनाचं सणाचं केलं. आणि जणू काय आपण सणामध्येच आहोत. आणि जसं आई आठवली की आई कशी सणाच्या दिवशी गाणी वगैरे म्हणायची, आणि तिचा गाण्याचा तो आवाज गोडवा आणि गाणे ऐकतच राहावं असं आईची आठवण येणारी ती गीत होतं. ते खूप छान वाटलं. अंबादास ठाकूर सर हे पण माझे चांगले मित्र आहेत. ते नात्याचे बंध ही सुंदर शब्दामध्ये त्यांनी कविता सादर केली. खूप छान सर. पल्लवीताईंनी मात्र भावा बहिणीच्या बालपणीची जी आडवी आठवण असते ती सांगत हळव्या बहिणीची जी रचना आहे ती सादर केली. तर मला सुद्धा माझे जुने भावा बहिणीचे आमचे जे नात्यातले जे काही हळवे क्षण होते ते आठवले. नरेंद्र गंधारे सरांनी सुंदर गीत सादर केलं. म्हणजे अप्रतिम हा शब्द सुद्धा त्याच्यासाठी कमी पडेल. रक्षाबंधन सणाचं त्यांनी यथार्थ वर्णन केलं. आणि जसं निखिल आता म्हणाल तसं भावनिक विश्वाचे संबंध त्याच्याशी जोडले. तर खूप छान सर. आशय संपन्न अशी सर्व घटकाला अशी सामावून घेणारी अशी रचना. भावा बहिणीचं जे नातं आहे त्याची जी तुम्ही विश्वबंधुत्वाशी जी जोडलं ते खूप त्याला खोली मिळून जाते त्या रचनेला. अभिनंदन सर तुमचं. प्रांजलीताईंनी सुद्धा रक्षाबंधन सण हा सर एक आनंदाची असं म्हणून या सणाचं जे आनंदाचं जे महत्व असतं, सण आनंदासाठी आपण सण साजरा करतो आणि सणांमधून आपल्याला आनंद मिळतो. तर ही भावना त्यांनी अधोरेखित केली. खूप छान वाटले. रेणुकाताईंनी जे गीत आहे त्याच्यामध्ये आईसारखी ताई असं जे उल्लेख केला तर ते मला थोडंसं मला स्वतःसाठी लागू राहतं की ते थोडंसं मी त्यासाठी भावनिक झालो की माझ्या आयुष्यामध्ये सुद्धा माझी ताई जी आहे ती माझ्या आईसारखी आहे. त्यामुळे ती रचना ऐकताना डोळ्यात थोडंसं हलकं पाणी तरळलं. आणि शेवटी निखिलने तर काय त्याचे शब्द आणि त्याची जी मानसीताईविषयी जी भावना आहे ती अप्रतिम शब्दामध्ये, म्हणजे ताईरूपी लाभले हे वरदान आहे, हे खरोखरच हे वरदान आहे म्हणजे बहिणी असं. तर हे आमच्या भावाची, सगळ्या भावांकडनं जी प्रतिक्रिया आहे बहिणीविषयीची ती त्यांनी दिली. तर खूप छान निखिल, खूप छान वाटलं. एकंदरीत हा सगळा काव्याचा गोडवा आता काही दिवस म्हणजे रक्षाबंधन झाल्यानंतर सुद्धा काही दिवस कानामध्ये रेंगाळत राहील आणि ते शब्द जिभेवर गोडवा आणतील यामध्ये काही शंका नाही. तर खूप छान काव्य महफिल झाली. बराच उशीर होतोय. बाकी विशेष काही न बोलता मी सर्वांचं खूप खूप अभिनंदन करतो. अशा सुंदर सुंदर रचना सादर करत राहा आणि कधी संधी मिळेल तेव्हा मी पण आपल्या काव्य मैफिलीमध्ये सहभागी होत राहीन. म्हणजे मी गझलकार जरी असलो तरी मला काव्य मैफिलीत रमायला जास्त आवडतं. कारण काव्याची रचनाच, काव्याची जी गोडी असते ती खूप अशी मनाला सुखद ही अशी साथ देऊन जाते. त्याच्यामुळे कधी कधी म्हणजे प्रेक्षक म्हणून सुद्धा यायला मला आवडेल कधी सुद्धा. तर जेव्हा जेव्हा मला संधी मिळेल तेव्हा मी येत राहीन. माझ्या बिझी शेड्यूलमध्ये टाइम काढून मला हा विरंगुळा मिळतो आणि त्याच्यामुळे जीवनाची पुन्हा एकदा गोडी लागते असं म्हणलं तर काय हरकत नाही. तर पुन्हा सर्वांचे मी आभार मानतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. धन्यवाद सर, खूप मनापासून आभार. तर खूप छान. मला खूप आनंद झाला तुम्ही या मैफिलीचे अध्यक्षस्थान भूषवले याबद्दल. आणि आपले विशेष असे सहकार्य, मार्गदर्शन नेहमीच आम्हाला मिळत असते, ते आज पुढे देखील मिळत राहील अशी आशा करतो. आणि जमल्यास तुमची एखादी रचना देखील तुम्ही सादर करू शकता.
हा ठीक आहे, मग माझी एक छोटीशी रचना मी सादर करतो. ताईच्या छायेत राहिलो, ताईच्या छायेत राहिलो, ताईच्या मायेत वाढलो, झाल्या दुसऱ्या आठवणी पण नाही तिला विसरलो, पण नाही तिला विसरलो. तुला मला म्हणत होतो कधी बांधलो, तुला मला म्हणत होतो जरी कधी बांधलो, म्हणती एकमेकांची सदैव जपत राहिलो. गेली ताई सासरी मोकळं ढसढसा रडलो, झाल्या दुसऱ्या आठवणी पण नाही तिला विसरलो, पण नाही तिला विसरलो. ताई स्वप्नात कमी वास्तवातच रमली, ताई स्वप्नात कमी वास्तवातच रमली, नात्याच्या गुंत्यात हळुवारपणे रमली. संस्कारी ती शिकवण मीही तसाच घडलो, संस्कारी ती शिकवण मीही तसाच घडलो, झाल्या दुसऱ्या आठवणी पण नाही तिला विसरलो. तिच्यावर जबाबदारी आहे जाणीव मला, तिच्यावर जबाबदारी आहे जाणीव मला, यंदाच्या ओवाळणीत आयुष्य वाहीन तिला, यंदाच्या ओवाळणीत आयुष्य वाहीन तिला. सुखात तिच्या हसलो, दुःखात तिच्या रडलो, सुखात तिच्या हसलो, दुःखात तिच्या रडलो, झाल्या दुसऱ्या आठवणी पण नाही तिला विसरलो, पण नाही तिला विसरलो, पण नाही तिला विसरलो. धन्यवाद. खरं तर हा बहिणीचा विषय जेव्हा येतो तेव्हा थोडंसं मी भावनिक होतो, म्हणून मी रचना टाळत होतो. कारण माझी दुसरी एक रचना आहे रिकामा मंडप म्हणून आहे, तर ती युट्यूबवर वगैरे पण मी टाकलेली आहे. पण थोडंसं मी सादरीकरणाच्या वेळेस इमोशनल होतो, तर मी ती रचना मी आपल्यासाठी मी ती ग्रुपवर नंतर टाकेन आपले काव्य संमेलन झाल्यानंतर. तर पुन्हा एकदा सर्वांचे आभार मानतो. धन्यवाद. भावना खूप छान व्यक्त केल्या दादा, खूप सुंदर. धन्यवाद. धन्यवाद. राजवंती नमस्कार. आता मी आपल्या मैफिलीचा शेवटचा टप्प्याची जबाबदारी राजेश सरांकडे सुपूर्द करते. राजेश सरांना आपल्या मनस्पर्शीच्या सचिवांना विनंती करते की त्यांनी आभार प्रदर्शनाची मोठी जबाबदारी घ्यावी. जमल्यास एखादी रचना सादर करू शकता. हा चालेल, मी आधी एक रचना माझी सादर करतोय. राखीचे जे नाते असते, राखीचे नाते त्याचे हळवे नाते असते राखीचे, शिवाय तेच तिचे द्योतक सुद्धा असते. नाते हळवे जरी राखीचे असते तेच मस्तीचे द्योतक असते. त्याच्यावर एक रचना सादर करतोय. बंद रेशमी धाग्यांनी जोडी प्रेमळ भावना, बंद रेशमी धाग्यांनी जोडी प्रेमळ भावना, नाते हळवे राखीचे रक्षणाची प्रस्तावना, नाते हळवे राखीचे रक्षणाची प्रस्तावना, भावाप्रती बहिणीची असे आईसम माया, भावाप्रती बहिणीची असे आईसम माया, मोठा बंधुराज जसा आधार वडाची छाया. नाते रक्तबंधनाचे तर कधी स्नेहमयी, नाते रक्तबंधनाचे तर कधी स्नेहमयी, माणुसकी उफाळते आपसुक भावमयी. भाऊ बहिणीचे नाते मौज मस्तीचे द्योतक, भाऊ बहिणीचे नाते मौज मस्तीचे द्योतक, संकटात रूप त्याचे होई संहार मानक, संकटात रूप त्याचे होई संहार मानक, राखी पौर्णिमा दिवशी येई पूर वात्सल्याला, राखी पौर्णिमा दिवशी येई पूर वात्सल्याला, नाते हळवे राखीचे दृढ जोड विश्वासाला, नाते हळवे राखीचे दृढ जोड विश्वासाला. धन्यवाद. मस्त, खूप सुंदर, मस्त दादा, खूप छान दादा. धन्यवाद. मी थोडं धन्यवाद. मी थोडं संमेलनाला थोडं उशिरा जॉईन झालो, मात्र मी जॉईन झाल्यानंतर मला माझा ऑफिस मधून यायला वेळ झाला, त्यामुळे थोडा वेळ लागला. त्यासाठी दिलगिरी व्यक्त करतो. परंतु जेव्हापासून मी ऐकलेलं आहे हे कवी संमेलन, तर एक बहीण भावाच्या प्रेमाचा आप्तपणाचा जसा पूर आलेला आहे, त्याप्रमाणे हे प्रत्येकांचं सादरीकरण होतं अथवा त्यांची रचना होती.
प्रत्येकाला सादरीकरण करणे जमत नाही, मात्र त्यांची रचना इतकी अप्रतिम होती सर्वांची की जसं बहीण भावाचं जे रक्षाबंधन 2 दिवसांनी आहे, आजच ते साजरं केलं जात आहे असं जाणवायला लागलं. प्रत्येक कवी कवयित्रींनी या संमेलनात सहभाग घेऊन उत्तमोत्तम रचना सादर केल्या, त्याबद्दल मी सर्वांचेच मनापासून आभार मानतोय. महत्वाचे म्हणजे आपल्या संमेलनाला अध्यक्ष म्हणून लाभलेले आपले कटक दोंड सर हे नेहमी मनस्पर्शी परिवाराच्या कोणत्याही कार्यक्रमात हिरिरीने भाग घेतात आणि त्यांचा एक सहवास आणि त्यांची सोबत मनस्पर्शीला लाभलेली आहे आणि त्यांनी अध्यक्षपद भूषवून आम्हाला उपकृत केले, त्याकरता त्यांचे मनापासून आभार. शिवाय आपल्या संमेलनाच्या सूत्रसंचालन करणाऱ्या मानसी पंडित, त्या आम्ही असं वाटते आम्हाला या कार्यक्रमाला आम्ही आमची आहे म्हणून बोलवून घेतो, पण त्या सूत्रसंचालन मोठ्या मोठ्या कार्यक्रमाला करू शकतात. तिथे तर किती नाव गाजवणार माहिती नाही, मला बघायला मिळत नाही, पण ते बघायसाठी केलेलं असेल तिने. पण इथे सूत्रसंचालन आपल्या प्रत्येक वेळी मनस्पर्शीच्या मैफलीला करून त्यावेळी 4 चांद लावतात, त्यांचेही मनापासून आभार. आणि आपल्या मनस्पर्शी परिवाराचा महत्वाचा कणा म्हणजे निखिल. निखिल जो आहे संमेलन घेण्याचे ठरल्यापासून निखिल एकदम मागे लागून आहे की कार्यक्रम आपला चांगला झाला पाहिजे. त्याकरिता तो रोज बिलकुल आठवणीने मला आठवण करत असतो की सर हे आपल्याला करायचं आहे, ते करायचं आहे. प्रत्येकांकडून कविता मागवून घेतल्या त्यांनी आणि त्याचं विशेषतः अशी असते की नेहमी कविता ह्या तुमच्या चांगल्या पण राहिल्या पाहिजे, कारण की तो जर चांगली नसेल कविता तर तो स्वतःच त्यांना म्हणून देतो की दुसरी चांगली एखादी कविता पाठवा. म्हणजे इतक्या छोट्या छोट्या गोष्टी तो बघून मनस्पर्शीचं मेन काम बघत असतो, त्याकरिता त्याचे मनापूर्वक आभार. शिवाय या कार्यक्रमाला लाभलेले जे पण आपल्याला श्रोते होते त्या सर्वांचे मनापासून आभार. प्रत्येकांनी संमेलनाला असंच दाद द्यावी आणि कार्यक्रमाला उपस्थित राहावे, याकरिता मी सर्वांचे मनापासून आभार करतोय. धन्यवाद. धन्यवाद सर. आणि येत्या 9 आणि 10 तारखे रोजी मनस्पर्शी प्रतिष्ठानने राज्यस्तरीय कथा स्पर्धा रक्षाबंधन विशेष जी आम्ही आमच्या ताईसाठी नेहमी घेत असतो राज्यस्तरीय कथा स्पर्धा, ती यावेळेला आम्ही कथा स्पर्धा घेतलेली आहे. तर ज्यांना ज्यांना शक्य असेल त्यांनी नक्की कथा स्पर्धेत देखील आपल्या हिरिरीने सहभाग नोंदवावा. हो नक्कीच. इथे आपली रक्षाबंधन विशेष काव्य मैफिल संपन्न झाली असं मी जाहीर करते. सगळ्यांचे मनापासून आभार. शुभरात्री. काळजी घ्या. धन्यवाद. धन्यवाद. धन्यवाद सगळ्यांना. धन्यवाद. धन्यवाद सगळ्यांना. नमस्कार. धन्यवाद. खूप छान झाली मैफिल आपली.